नमस्कार. आज आपण आमच्या जांभळाच्या बागेमध्ये आहात. आमच्या शेतामध्ये अशी जांभळाची 10 झाडे आहेत. उन्हाळ्यातील सगळ्यात महत्त्वाचं आणि आरोग्यदायी फळ म्हणून जांभूळ ओळखल्या जाते आणि तसं जांभळाचे अनेक गुणधर्म आहेत. आत्ताच नेमकं या ठिकाणी पाडं व्हायला सुरुवात झाली आहे. तुम्ही पाहताय या ठिकाणी माझ्या हातामध्ये हे पिकलेलं जांभूळ आहे. आता असं कुठंतरी एकात दोन असे फळं पिकत आहेत आणि इथंही पाहताय तुम्ही काही चिमण्यांनी पाखरांनी खाल्लेले आहेत. कारण माणसापेक्षा पाखरांना अगोदर खबर लागते की ज्या झाडावर फळं पिकत आहेत तिथं आधी पाखरं जाऊन बसतात आणि पाखरं खायला सुरुवात करतात. आणि तसं जांभळाचे गुणधर्म बघायला गेलं आणि जांभळाचे जे आरोग्यदायी उपयोग आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. कारण हे फळ म्हणजे काळ्या उन्हाळ्यात येतं आणि नेमकं जूनच्या सुरुवातीला जून जुलैपर्यंत याचा हंगाम राहतो. आणि ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा जो उपयोग आहे तो म्हणजे ह्याच्यामध्ये जे शुगर कंट्रोल करणारं किंवा इन्सुलिनचं जे कार्य आहे ते कार्य व्यवस्थित ठेवणारे काही घटक असतात. म्हणून जी शुगर असणाऱ्या लोकांनी हे जांभूळ अवश्य खायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्याची शुगर कंट्रोलमध्ये राहील. आणि विशेष म्हणजे नुसतं खाणंच नाही तर जांभळाच्या ज्या बिया असतात त्या बियांची पूड करूनसुद्धा ज्यांना शुगर आहे त्यांनी ती पूड करूनसुद्धा शुगर खायला पाहिजे. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे याचं जे जांभूळ आहे ज्याची पचनशक्ती कमकुवत आहे त्यांनीसुद्धा हे जांभूळ खायला पाहिजे. कारण का त्याच्यामध्ये एनरिच फायबर असतं आणि जास्त फायबर असल्यामुळं पचनशक्ती सुधारण्याचं कामसुद्धा हे जांभूळ फळ करतं. आणि दुसरी गोष्ट आणखी तुम्ही पाहताय की हे जे जांभूळ आहे या जांभळामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं ज्यांना हृदयविकार आहे ते हृदयविकारसुद्धा कंट्रोल केल्या जाते. ज्यांना हाय BP आहे म्हणजे हाय ब्लड प्रेशर आहे ते ब्लड प्रेशरसुद्धा या ठिकाणी कमी करण्याचं काम या जांभळामधील पोटॅशियम करतं. त्यामुळं प्रत्येक माणसांनी हे जांभूळ वर्षातून एकदा येणारं फळ हे नक्की खायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आम्हाला आमची आजी सांगायची की ज्यांची दातं दुखतात म्हणजे जर दात दुखणाऱ्या माणसांनी ह्या जांभळाच्या पानाची आणि सालीची पूड करून जर आपण त्याचं दातवण करून दातं घासले किंवा दाताची हिरड्याची मॉलिश केली तर जे हिरड्या पक्क्या होतात, दातदुखी किंवा दातातून रक्त येण्याचं जे काही आजार असतात ते आजारसुद्धा या जांभळाच्या पाल्यानं आणि या जांभळाच्या सालीमुळं बरी होतात अशी आमची आजी सांगायची. आणि दुसरं गोष्ट आहे आणखी की जांभूळमध्ये जे जांभोसिन या प्रकारचे जे घटक असतं ते घटकमुळं शुगर अत्यंत कंट्रोल केल्या जाते. म्हणून शुगर असणाऱ्या लोकांसाठी नक्कीच म्हणजे हे खूप आरोग्यदायी फळ असतं. आणि जे की कुठल्याही औषधानं कंट्रोल न होता तर आपण जी संतुलित जीवनशैली जर अंगीकारली आणि जांभळाचं योग्य पद्धतीनं आपण जर सेवन केलं तर नक्कीच शुगरसुद्धा आपली कंट्रोल होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जे की ॲनिमियाग्रस्त लोक असतात म्हणजे ज्यांच्यामध्ये लोहाचं प्रमाण कमी असतं, त्यांनी रक्ताल्पता असते, त्यांनीसुद्धा हे जांभूळ अवश्य खायला पाहिजे. तर त्यामुळं या जांभळामध्ये लोहाचं प्रमाणसुद्धा जास्त प्रमाणामध्ये असतं. त्यामुळं अवश्य ज्यांना रक्ताल्पता आहे ॲनिमिया आहे त्यांनीसुद्धा हे जांभूळ अवश्य खायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट लहान मुलांनी असो किंवा आबालवृद्धांनी असो सगळ्यांनीच अवश्य आवडो न आवडो हे जांभूळ वर्षातून एकदाच फळ येतं. त्यामुळं नक्की हे फळ चाखायला पाहिजे. आणि आता आम्हीसुद्धा मला वाटतं की आणखी 8 दिवस लागेल फळं सगळे पिकायला. गोष्ट लक्षात आपण घ्यायला पाहिजे, जांभूळ कधी पण खायचं जर असेल तर उपाशीपोटी खायला नाही पाहिजे कधी. कारण का तर उपाशीपोटी खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये असणारी जे घटक आहेत ते आपल्या पचनसंस्थेला बाधा करतात, म्हणून उपाशीपोटी खायचं नाही. दुसरी गोष्ट जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच जे दुधासारखे थोडेसे पचायला जड असणारे जे पदार्थ असतात ते पदार्थसुद्धा आपण खायला नाही पाहिजे. नाहीतर तुम्ही जांभूळ एरी मग सकाळ दुपार किंवा सायंकाळ कधी पण खाऊ शकता. पण ह्या 2 गोष्टी म्हणजे उपाशीपोटी किंवा अमावास्यापोटी खायचं नाही. आणि थोडं दूध खाल्ल्यानंतर किंवा जांभूळ खाल्ल्यानंतर दूध
थोडा वेळ म्हणजे 1-2 तासापर्यंत आपण दुधाचे पदार्थ किंवा दूध खाऊ नये, एवढ्या गोष्टी पण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून हे आरोग्यदायी फळ आता नेमकंच आपल्याला येणार आहे आपल्या सीझनमध्ये आणि सगळ्यांनी असं हे फळ नक्कीच खायला पाहिजे. धन्यवाद.